रायगड जिल्ह्यातील महाड येथून रत्नागिरीतील दापोलीत पर्यटनाकरिता आलेल्या 8 युवकांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी 12च्या सुमारास घडली। यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्या बुडालेल्या युवकाचा तपास अद्याप सुरू आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की रायगड जिल्ह्यातील महाड येथील नवाननगर येथील सुतार आळीतील दीपक सुतार वय 19, प्रसंजित तांबे वय 16, राजेश पवार वय 21, यश पवार वय 17, राहुल पवार वय 16, निखिल कोळंबेकर वय 18, सोहम सकपाळ वय 16 आणि शिवम सोंडकर वय 16 हे 8 मित्र गाडीने दापोलीत फिरण्यासाठी आले होते। शनिवारी अमावास्या असल्याने अमावास्येची ओहोटी होती। यावेळी पाण्याचा आणि ओहोटीचा अंदाज न आल्याने सर्वजण पाण्यात बुडायला लागले। यावेळी राकेश पवार हा चालक गाडीत बसला होता आणि बाकीच्या 7 जणांपैकी सोहम सकपाळ आणि शिवम सोंडकर यांनी सर्वजण बुडत असल्याचं लक्षात आल्यावर वाळूच्या दिशेने पळ काढला आणि ते वाचले। मात्र या दीपक सुतार आणि प्रसंजित तांबे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। हे सर्वजण समुद्रात बुडत असताना सोहम सकपाळ, शिवम सोंडकर आणि चालक राकेश पवार यांनी मोठ्याने आरडाओरडा केला। यामुळे बीचच्या लगत असणारे निखिल बोरकर आणि अक्षय टेमकर यांनी तात्काळ समुद्रकिनारी धाव घेऊन बचाव कार्य केलं। आता 8 जण महाडमधून लोक आले होते, तर म्हणजे ते पाण्यामध्ये पोहायला गेले होते। तर आरडाओरडा झाला, खूप आरडाओरडा झाला। तर ते आम्हाला म्हणजे वाचवा म्हणून आलो। तर मी रशी घेऊन आलो, तर तिघांना मी ओढून वाचवली, मी आणि अक्षय टेमकर। एक जण आहे तो पाण्यामध्येच होता अजून, मग त्याला आम्ही रशी घेतली, रशी फेकली त्याच्याकडे आणि त्याला पण वाचवली। त्याच्या वाचवल्याच्या नंतर 2 जण आम्हाला अजून काही दिसत नव्हती, त्याने थोड्या वेळेला आम्हाला दिसायला लागली। ते तर म्हणजे मेल्यातच जमा होते। त्यात आम्ही थोडी अजून ही करून एकाची डेड बॉडी अजून बाहेर काढली आणि एक खूप पाण्यात होता, तर म्हणजे त्याला आम्ही वाचवताना आले पण नाही आणि म्हणजे तो खूप पाण्यात होता। आम्ही प्रयत्न खूप केले, पण आमच्या जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही केलं। या घटनेतील दीपक सुतार यांचा मृतदेह सापडला असून तो उत्तर तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय दापोली इथं आणण्यात आला आहे। मात्र यातील प्रसंजित तांबे यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही। त्याचा ग्रामस्थ आणि पोलीस तपास घेत आहेत। सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।